मटन कढाईची रेसिपी आज मी तुमच्या बरोबर शेअर करत आहे आणि ब्लॅक पेपर मटन ची जी रेसिपी आहे ना ती बनवण्यामध्ये खूप सोपी आहे, खाण्यामध्ये खूप टेस्टी अशी ही रेसिपी आहे। तुम्ही जर एकदा बनवाल तर माझी आठवण जरूर काढाल। तर चला बनवूया ही मटन कढाईची रेसिपी। तर या रेसिपीसाठी सर्वप्रथम आपण कुकर गरम करायला ठेवूया आणि त्यामध्ये टाकूया आपण 2 मोठे चमचे तेल। तेल चांगले गरम करून घेऊया। तेल जेव्हा चांगले गरम होईल आपण यामध्ये टाकूया गरम मसाले। गरम मसाले तडकल्यानंतर आपण यामध्ये टाकूया कांदा। तर इथे मी 3 मोठे कांदे जे आहे ते 3 स्लाइसेस मध्ये कट करून घेतलेले होते, ते कांदे आपण यावरती टाकून घेऊया आणि कांद्याला आपण इथे परतून घेऊया जिथपर्यंत कांदा जो आहे ना तो सॉफ्ट होत नाही। तर चला आपण इथे कांद्याला परतून घेऊया आणि हलका हलका सोनेरी रंग कांद्यावरती आला पाहिजे, इथपर्यंत आपण कांद्याला परतून घेणार आहोत। तर हे बघा कांदा जो आहे तो सॉफ्ट झालेला आहे, हलका हलका सोनेरी रंग यायला सुरुवात झालेली आहे। तर चला आता आपण यामध्ये टाकूया मटण। तर इथे हाफ केजी मटण मी टाकून घेतलेलं आहे आणि मटणाला सुद्धा आपण इथे 3 ते 4 मिनिटं परतून घेऊया। याच्याने जो मटणाचा कच्चा वास असतो ना तो सगळा निघून जातो आणि जो मटणामधनं थोडं थोडं पाणी सुटेल ना ते सुद्धा ड्राय करून घेतलेलं आहे। त्यानंतर टाकूया 1 टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट आणि परत मिक्स करून घेऊया आणि परतून घेऊया अर्धा मिनिटासाठी। याच्याने जो कच्चा वास असतो ना तो सगळा निघून जाईल। तर चला मिक्स करून घेऊया आणि अर्धा मिनिट परतून घेऊया। त्यानंतर आता आपण यामध्ये टाकूया 3/4 ग्लास पाणी, म्हणजे इथे मी पाऊण ग्लास पाणी वापरलेलं आहे। ते पाणी टाकून आपण इथे मिक्स करून घेऊया आणि मिक्स केल्यानंतर आता आपण कुकरचं जे झाकण आहे ना ते लावून घेऊया आणि आपण यामध्ये घेऊया 4 प्रेशर, म्हणजे मटण आपलं चांगल्या प्रकारे शिजेल। तर चला कुकरचं झाकण इथे लावून घेऊया आणि 4 प्रेशर घेऊया हाय फ्लेम वरती। त्यानंतर गॅसची फ्लेम बंद करून घेऊया आणि पूर्ण प्रेशर ऑटोमॅटिकली रिलीज करून घेऊया। तर हे बघा 4 प्रेशर घेतलेली होती, त्यानंतर गॅसची फ्लेम बंद करून घेतलेली होती। आता आपण एका पातेल्यामध्ये किंवा पॅन मध्ये हे ट्रान्सफर करून घेणार आहोत। तर हे बघा मस्त असं मटण आपला शिजलेला आहे। आता अजून हा शिजणार आहे, एकदम सॉफ्ट होणार आहे, कारण आपण आता ग्रेव्ही मध्ये याला अजून शिजवणार आहोत। तर चला आपण एका पॅन मध्ये हे ट्रान्सफर करून घेऊया। तर पूर्ण पाणी सोबत आपली पूर्ण ही ग्रेव्ही जी रेडी झालेली आहे ती पूर्ण एका पॅन मध्ये मी ट्रान्सफर करून घेतलेलं आहे। हाय फ्लेम वरती आता आपण याला ड्राय करून घेणार आहोत पाणी जे आहे ते, म्हणजे मस्त असं आपलं मटण अजून सॉफ्ट होईल आणि त्याबरोबर जी टेस्ट आहे ना ती खूप छान येते। तर चला आपण हाय फ्लेम वरती थोडंसं झाकण झाकून ठेवूया आणि तेल सुटेपर्यंत चांगल्या प्रकारे आपण इथे थोडंसं ड्राय करून घेणार आहोत पाणी। तर हे बघा तेल जे आहे थोडं थोडं सुटलेलं आहे। तर आता आपण यामध्ये मसाले टाकून घेऊया। तर पहिले टाकूया मीठ चवीनुसार, त्याबरोबर आपण यामध्ये टाकूया काळी मिरी पावडर हाफ टीस्पून भरून, त्याबरोबर गरम मसाला पावडर हाफ टीस्पून, धने पावडर 1 टीस्पून आणि हे सर्व मसाले आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया। एकदम मस्त अशी ही रेसिपी आहे, घरच्या मसाल्यामध्ये रेडी होणारी आणि खाण्यामध्ये खूप 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 टेस्टी ही अशी ही मटणाची रेसिपी आहे ना मी तुमच्या बरोबर शेअर करत आहे। बनवण्यामध्ये सोपी पण खाण्यामध्ये खूपच खूप टेस्टी आहे। तर चला मसाले सुद्धा मिक्स करून घेतलेले आहे। आता परत आपण याचं पाणी जे आहे ते ड्राय करून घेणार आहोत। हाय फ्लेम वरती शिजवून घेऊया 4 ते 5 मिनिटं आणि त्यानंतर चेक करूया। हे बघा पाणी जे आहे ते ऑलमोस्ट ड्राय झालेलं आहे आणि कांदा जो आहे तो विरघळलेला आहे मस्त असा। तर चला आता आपण याचा टेस्ट वाढवण्यासाठी अजून काही इन्ग्रेडियंट्स यामध्ये टाकून घेऊया। तर पहिले मिक्स देऊया चांगल्या प्रकारे। कांदा बघा मस्त असं सॉफ्ट झालेला आहे। तर आता आपण यामध्ये टाकूया गरम मसाला पावडर 1/4 टीस्पून, वरून जरूर टाका गरम मसाला पावडर, त्याबरोबर 2 सुकी लाल मिरची आणि एक मोठी वाली जी असते ना थोडी मोठी मोठी तशी ही हिरवी मिरची मी घेतलेली आहे। ही कढाईमध्ये खूप छान चव येते याची। तर हे बघा त्याबरोबर कोथिंबीर टाकून घेऊया आणि ही जबरदस्त अशी आपली ही मटण कढाईची रेसिपी आता थोड्याच वेळात तयार होणार आहे। तर चला मिक्स करून घेऊया आणि 1 मिनिटासाठी आपण इथे परतून घेऊया, कारण जो हिरवी मिरची आहे, गरम मसाला आहे, लाल मिरची आपण टाकलेली आहे, त्याची चव आहे ना ती खूप छान येणार आहे यामध्ये। एकदम घरच्या मसाल्यामध्ये सोपी अशी मटणची रेसिपी, पण खाण्यामध्ये एवढी जबरदस्त ही रेडी होते ना की तुम्ही जरूर माझी आठवण काढ जेव्हा अशा प्रकारे तुम्ही ही मटणाची रेसिपी जी आहे ना ती रेडी कराल। तर मिक्स करून घेतलेलं आहे, 2 मिनिटासाठी परत झाकण झाकून ठेवूया आणि ही आपली रेडी होणार आहे रेसिपी 2 मिनिटामध्ये। तर आणि त्यानंतर मी टाकणार आहे यामध्ये लास्टला आपल्याला टाकायचं आहे दुधावरची मलाई।
तर इथे मी दुधावरची मलाई टाकलेली आहे यामध्ये 1 टेबलस्पून भरून, ज्याला मी फेटून घेतलेलं होतं. जर तुमच्याकडे दुधावरची मलाई नसेल तर तुम्ही यामध्ये टाकू शकता फ्रेश क्रीम 1 टेबलस्पून आणि याच्यामध्ये खूप चांगली चव येणार आहे तुमच्या मटण कढाईमध्ये. तर चला मिक्स करून घेऊया. आणि आता याची टेस्ट जी आहे ना ती डबल झालेली आहे. तर परत 2 मिनिटं इथे मी बघा परतून घेतलेलं आहे आणि ही लो फ्लेम वरती परतलेलं आहे, कारण एकदम मसाला ड्राय व्हायला नको. आणि ही जबरदस्ती आपली मटण कढाईची रेसिपी झालेली आहे रेडी, किंवा ब्लॅक पेपर मटन सुद्धा तुम्ही याला म्हणू शकता. आणि एवढी टेस्टी आहे ना की तुम्ही नक्की 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 तुम्हाला आवडणार आहे. तर चला आता गरमागरम आपण ही मटनची रेसिपी जी आहे, मटन कढाई आपली सर्व करून घेऊया. तर नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली जरूर कळवा. घरच्या इन्ग्रेडियंट्स मध्ये, एकदम सोप्या इन्ग्रेडियंट्स मध्ये जबरदस्त अशी मटणाची रेसिपी जर तुम्हाला तयार करायची असेल तर अशा प्रकारे तयार करा. रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल आणि जर आवडली तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर जरूर 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 सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी. आणि नक्की ट्राय करा. तुम्हाला ही रेसिपी पाव बरोबर तुम्ही खाऊ शकता, पराठा बरोबर किंवा बटर रोटी बरोबर खा, नक्की तुम्हाला आवडेल. तर दाखवते तुम्हाला. हे बघा मटण किती मस्त असं सॉफ्ट झालेलं आहे आणि त्याबरोबर जबरदस्त अशी ही मटणाची ग्रेव्ही. परत भेटूया एका नवीन व्हिडिओ बरोबर. तिथपर्यंत अपना ख्याल रखिएगा. थँक्स फॉर वॉचिंग.